प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. प्रस्तुत प्रसंगी मी लय गाव बघितले बरं का, असं कीर्तन नाही कुठं बघितलं मी. सप्ताच कॅन्सल, फक्त एकच कीर्तन, आणि त्या सप्ताहाचे पैसे माझ्या राजांचा पुतळा बसवण्यासाठी दादा. हा इतिहास आहे, इतिहास. लय कीर्तन केले, लय व्याख्यान केले महाराज, कुठे महाराज आजपर्यंत, पण असे ताट बसलेले लेकर मी कुठंच नाही बघितले. त्या बाका आम्ही तिने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित धन ते मज मृत्यू के समान. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा. आज शिवबाराजांच्या गुरुचा अभंग निवडला दादा कीर्तनासाठी, कारण कीर्तन खूप आगळं वेगळं आहे. थोडंसं परिहार अगोदरच देतो, नंतर आपण थोडक्यात भावार्थ घेऊयात. सालाबादाप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी झाला नाही म्हणजे केला नाही. थोडंसं असं बसा ना सगळे, इकडून मला हा इकडे या ह्याच्याकडे या, त्या साऊंडकडे उठून, हा साऊंडकडे या सगळेच इकडे महाग बसलेले वाट्यावर बसलेले. हा उठा तुम्ही उठा. फक्त म्हातारे माणसाला बसू द्या ज्याचे गुडघे दुखत आहेत, हा ज्याचे खरंच गुडघे दुखत आहेत असेच बसा. आणि जर गुडघे दुखत नसून तसेच बसला तर गुडघे दुखत आहेत. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. आज कीर्तनाचा सप्ताह होता, सप्ताहाचा आजचा शेवटचा दिवस, पण सप्ताहाच आपण कॅन्सल करून आणि त्या सप्ताहाचे पैसे मात्र तशीच वर्गणी केली. आणि ती वर्गणी इतर काही पैसे, फार मोठा, जवळपास मला वाटतं 15-16 लाख रुपयाचं तुमचं हे काम असेल, हे की नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 1 वर्षाचा सप्ताह कॅन्सल करून घेतला. थोडस बोलतो बाबा, पण परिहार अगोदर देतो. या सप्ताहाला खूप दूरवरून आलेले आणि प्रदीप भाऊंच्या आग्रहा खातर आलेले आमचे भागवताचार्य हरिभक्तपरायण कुटे महाराज, वाजवायला आमचे लखन महाराज, अर्थातच लक्ष्मण हे खरं नाव, ते पुन्हा शॉर्टकट मध्ये लखन झालं. आणि बाबा मी तुम्हाला वाचवायचं काम केलं. कधी वल्ली कुणी दिली होती, आलं का लक्षात? हा म्हणून आज मला वाचवायचं. बरेच कीर्तनकार तुम्ही वाजविले असते ना, आज मला वाजवायला लागला. असेच वाजवित राहा. माझ्या सोबत आलेले आमचे प्रदीप भाऊंचे मेहुणे, माझे चांगले मित्र आमचे नवनाथजी गिलबिले सर, सोबत आमचे हनुमानजी म्हात्रे सर, गायनाचारी मंडळी, गावातले माऊली महाराज, पलीकडले बाबा, आमच्या लखन महाराजांचं शिष्यमंडळ, बाबांचं नाव सचिन महाराज असतील, पेटीबाली महाराज असतील, गावातली सगळी तरुण मंडळ. आणि एका गोष्टीचं कौतुक वाटलं मला, कौतुक नाही माझ्या डोळ्यातच पाणी आलं टपकन, की प्रदीप भाऊनं हा कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणून मला सांगितलं आणि सतत माझ्या फोनवर संपर्कात राहिले. प्रदीप भाऊ सतत माझ्या संपर्कात राहिले, पॉम्पलेट छापलं, मला पाठवलं. गेल्या 15-20 दिवस झालं हा माणूस माझ्या सतत संपर्कात आहे, माझा फॉलोअप घेत आहेत. महाराज यायचं बरं का, महाराज टाळू नका बरं का. पण एका शब्दाने सांगितलं नाही महाराज मी दवाखान्यात आहे म्हणून. दादा याला लय मोठं म्हणू लागतं बरं का. माणूस तिथं आहे पण त्या माणसाचं लक्ष सगळं इथं आहे दादा. घार जरी आकाशात फिरत असली ना तर चित्त तिचे पिल्लापाशी असतात, तसं त्या माणसाचं लक्ष सगळं गावात आहे दादा, सगळं गावात आहे प्रदीप भाऊंचं. आणि म्हणून प्रदीप भाऊंच्या कार्याला मी भारावून गेलो. खरं सांगू तुम्हाला, माणूस कोण मोठा असतो. सरपंच तर लय बघितले, मी बी सरपंच एका गावचा, माझा छोटा भाऊ कारभार बघतो एवढंच आहे. सरपंच खूप बघितले दादा, मी खूप बघितले. वाड्यापासून पुण्याच्या भोवतालचे सरपंच सगळे रती महारथी बघितले. गावाची एवढी काळजी करणारा सरपंच मायच्या पहिल्यांदा बघतो रे. खरंच त्या माणसाच्या हाताला सलाईने आम्ही भेटायला गेलो होतो आणि म्हणले बाबा, लबडे बाबांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि लबडे बाबांचे आशीर्वाद आहे आमच्या पाठीशी. इथं खरोखरच लबडे बाबा कुठल्या गावाच्या संपर्कात आहेत, कोणत्या माणसाच्या संपर्कात आहेत ते सुद्धा किती महत्वाचं आहे बघा.
आणि बाबांच्या प्रत्येक लबडे बाबांच्या प्रत्येक सप्ताहाला, प्रत्येक 3 वर्षांचा जो सप्ताह होतो त्या सप्ताहाला 1.25 ते 1.5 लाख रुपये देणगी देण्याचं काम प्रदीप भाऊ करत असतात. मला सांगायचंय बाबा एवढंच, माणसं खूप बघितले पण गावाची अडचण जाणून घ्यायची आहे. हे सगळं करायचंय, उभा करायचंय पुतळा, हे सगळे मला गावातल्या तरुणांचं खूप कौतुक वाटलं बरं का. इतके सगळे एकखट्या तरुण आणि हे सगळं तरुणांनी केलंय. मला सांगितलं का प्रदीप भाऊनं, हे आमच्या तरुणांनी केलंय म्हणजे हे सगळं. आमच्या गावातल्या सारखे तरुण तुम्हाला इतर दिसणार नाहीत म्हणले महाराज. पुतळा बसवण्याचं काम, आणि खरं सांगतो दादा, असे काम करत असताना त्रास होतो माणसाला. हे सगळे जर तुम्ही वैभव उभा केलं ना गाववाल्याने, तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन, पोरं असतील सगळे, गट तट पक्ष सगळे, सगळ्या गोष्टीचे वैचारिक खेटर बाजूला ठेवून, पक्षाचे खेटर बाजूला ठेवून, संघटनेचे खेटर बाजूला ठेवून तुम्ही महाराजांचा पुतळा बनवलाय ना. काही लोकांना वाटत असेल दादा, अरे सप्ताह कॅन्सल केलाय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी. होय, काही हरकत नाही, कारण माझ्यासाठी, माझ्या राजामुळे पिढ्यानं पिढ्याचे सप्ते होतात आणि होत राहतील. मग त्या राजाचा पुतळा का नको? त्याच्यामुळे सप्ते होतात, त्या राजांचा पुतळा का नको? काळ बदललाय दादा, काळ बदललाय. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खेड्यापाड्यात नसायचा. होते की खेड्याने पुतळे? अरे तालुक्याच्या ठिकाणी आणखीन बऱ्याचशा तालुक्याला पुतळा नाही. तुमचं गावात पुतळा निर्माण करण्याचं काम इथं करतंय. आणखीन काही दिवसानं हे प्रत्यपचंद्र लेखी व विष्णू विश्ववंदिता शाह शिवण शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे हे राज्य वाढत जावं तर लोकांच्या कल्याणासाठी असावं, असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी ग्वाही दिलेली आहे ती प्रतिपदेमध्ये. आणि ती प्रतिपदा म्हणजे जिजाऊ मासाहेबांची, शहाजीराजेंची संकल्पना आहे. आणि ही संकल्पना, स्वराज्याची संकल्पना उत्तर उत्तर वाढत जावं, वाढतही गेलं. आणि ते नाव सुद्धा एवढं वाढत गेलं की जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे जर कुठल्या राजाचे असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांचे. जगाच्या पाठीवर, जगात इतके पुतळे कुठल्या महापुरुषाचे बी नाही, कुठल्या राजाचे बी नाही. हे वर्ल्ड रेकॉर्ड आहे दादा, हे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आणि म्हणून अशा गावामध्ये कीर्तन करण्याचा मला योग येतो दादा, अतिशय उत्तम काम आहे. ज्या राजामुळे कीर्तन चालतात, सप्ते चालतात, चालत आले, त्या राजांसाठी फक्त 1 वर्षाच्या सप्ताहाचा त्याग करून तुम्ही पुतळा बसवलाय. त्याला दर्दी माणसं लागतात दादा, दर्दी. त्याला अभिमान असावा लागतो, अभिमान असावा लागतो, आपलेपणाची भावना असावी लागते. कोणाला नाही दादा. उभं स्वराज्य निर्माण करायचं होतं माझ्या राजाला, तेव्हा सुद्धा विरोध झाला. एक सांगू का तुम्हाला, 10-5% लोक ना कुठेही जात तुम्हाला आडकाठी घालणारे, कशाला म्हणणारे असतातच 10-5%. हे सोडून द्यायचं. माझ्या राजांच्या पुतळ्यासाठी कोणाच्या पोटामध्ये आडकाठी नसावं दादा. एक सांगू तुम्हाला, एक सांगू, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुमच्या गावामध्ये होतोय, हा फार मोठा इतिहास आहे. आणि अरे लोकांनी जागा दान केल्या पुतळ्याला, जागा कित्येक ठिकाणी. ही माझी जागा राहू द्या, दान राजाचं कर्तृत्व आहे. माझ्या राजांचा पुतळा उभा राहिला पाहिजे. वाटतं ना दादा, आपल्या मनगडातलं रक्त सळसळलं पाहिजे, थोडा अभिमान असला पाहिजे आपल्याला. आणि तुमच्या गावामध्ये एवढं मोठं वैभव उभा राहतंय आणि त्याचं श्रेय तुमच्या गावातल्या तरुणांना. सुंदर अशी साऊंड सिस्टीम साईराम मंडप सिरनेरची वाजवायला तुम्ही सर्वजण गावातले सर्व ऐकायला खूप बरं वाटलं. इकडं तरुण मंडळ बसलेलं, इकडं महिला मंडळ बसलेलं, पुढं सगळे ताट बसलेले पोरं. त्या बघा कसे ताट बसलेत बघा ना, त्या बघा. सगळे गावातले सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तलाठी मागं बसलेले, पुढं बसलेले, ज्यांचे लग्न झाले ते, ज्यांचे झाले नाही ते, ज्यांचे आता होणारच नाही ते सुद्धा मागं बसलेलं महिला मंडळ, त्याच्या मागं बसलेली काही प्रतिष्ठित माणसं, इकडे बसलेली म्हातारी माणसं, इकडे 2-4 पोरं ते टांगड्या सोडून बसले ते. सगळ्यांच्या चरणी प्रणिपात करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला त्या बघा. इतकं बोललो तरी टांगड्यावरी घेतलेच नाही त्यांनी अजून. अरे मांडी घालून बसा रे बाबा. हा बघा ना कसे ताट बसले, ताट कसे बसले, त्या बघा. आज जगद्गुरु तुकोबार आहे, काय बोललेत बघू. आम्ही तेने सुखी, कशानं सुखी, आम्ही तेने सुखी मना
विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही कशानं सुखी आहेत? अभंग कधीच आहे, नीट लक्षात ठेवा. आता इथं शिवचरित्र सांगितल्याशिवाय अभंगच पूर्ण करता येत नाही, कुठलाही कीर्तनकार असला तरी. ह्या अभंगच त्यावेळी निर्माण झाला ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारायला नजराना पाठवून दिला, आणि नजराना पाठवून दिल्याच्या नंतर तो नजराना विनम्रपणे नाकारला, आणि नाकारताना जे उत्तर दिलं ना ते आजच्या अभंगामध्ये काय म्हणताय तुकोबाराय त्या अभंगामध्ये बघा. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही तोंडानं विठ्ठल विठ्ठल म्हणा, आम्ही त्यानं सुखी आहे. महाराज तुम्ही कळले ती उदारासाठी परिसाची दाग, तुम्ही कळले ती उदारासाठी परिसाची गार. तुम्ही उदार मतवादी आहात. तुमची ख्याती आणि तुमची कीर्ती आम्ही ऐकून आहोत, आम्ही पाहून आहोत, आम्ही अनुभवून आहोत. तुम्ही आम्हाला दिलं धन, पण ते नको ना आम्हाला. तुम्हाला वाटत असेल यानं आम्ही सुखी होऊ, पण त्यानं आम्ही सुखी नाही. आम्ही सुखी कशाने? मना विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे येरवित धन ते मज मृत्यू के समान. तुमचं जे हे धन आहे ना महाराज, कोण बोलताय? तुकोबाराय बोलतायत. कोणाला बोलतायत? शिवबाराजांना बोलतायत. काय बोलतायत तुकोबाराय? तुमचे येरवित धन ते मज मृत्यू के समान. तुमचं जे धन आहे ना ते मला माती सारखं आहे राज. महाराज तुम्ही दिलेला नजराना, तुम्ही दिलेल्या दिवट्या छत्री घोडे हे तो पर्यात न पडे. आता येथे पंढरी राया मज गोविसी कासया. आणि जगद्गुरु तुकोबारायचं भांडण लगेच देवाकडे चालू झालं. देवा का दिलाच रे? काय दिला ठेवा महाविठ्ठलची व्हावा. तेव्हा काय देतोस हे? देवाकडे भांडण आणि शिवबाराजांना उत्तर द्यायला सोबत चालू आहे. सोबत देवाकडे भांडण आहे, शिवबाराजांना उत्तर द्यायचं आहे. काय भांडताय? काय दिलास ठेवा? देवा हे नकोय मला. आणि लगेच शिवबाराजांना बोलतायत. तुकोबारायांना देवाला भांडण्याचा अधिकार होता, आणि म्हणून तुकोबारायांना ताप आला होता. ताप आला म्हणून तुकोबारायानं पत्रिका प्रकरण लिहिलं. पत्रिका प्रकरणात सुद्धा तुकोबाराय देवाकडे भांडले. का ताप दिलास रे देवा? पुन्हा दुसऱ्यांदा भांडले. देवा हे धन का पाठवतोयस रे? तुझी इच्छा आहे मी धन घ्यावं म्हणून. आणि लगेच शिवबाराजांना इकडे पत्रात उत्तर. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे येरवित धन ते मज मृत्यू के समान. ते मला माती सारखं रे देवा. महाराज परत महाराजाकडे. महाराज ते आम्हाला माती प्रमाण आहे, मग काय करा? तुम्हाला वाटत असेल आम्ही सुखी व्हावं तर एक करा. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. तुमचे येरवित धन ते मज मृत्यू के समान. गळ्यात तुळशीची माळ घाला आणि एकादशीचं व्रत करा. आम्हाला सुख याच्यात आहे. फार फार झालं तर आणखीन एक गोष्ट करा महाराज. मनवा हरीचे दास तुका मने मज ही आस. हरीचे दास म्हणून घ्या महाराज तुम्ही. मनवा हरीचे दास तुका मने मज ही आस. आस म्हणजे अपेक्षा. तुकोबाराय बोलतायत मला एकच अपेक्षा. मनवा हरीचे दास तुका मने मज ही आस. का तर तुमचे येरवित धन ते मज मृत्यू के समान. अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे. विठाला आता बाबा काही लोकांना शिवाजी महाराज कीर्तनात मांडलेली ऍलर्जी आहे. पुढारी कीर्तनात बोललेलं जमतं, पुढाऱ्याचं वर्णन कीर्तनात करतात काही लोक. काही लोक पुढाऱ्यांचं वर्णन कीर्तनात करतात. पुढाऱ्यांचं, अरे दादा पुढाऱ्यांचं वर्णन कीर्तनात नसावं रे दादा. संतांचं असू द्या, माझ्या राजाचं असू द्या, प्रत्येक जातीतल्या संतांचं असू द्या, पण कुठल्याच जातीतल्या पुढाऱ्यांचं वर्णन कीर्तनात करू नका. नाही तर एकदा पुढाऱ्यांचं वर्णन करायला सुरुवात केली ना तर सगळे लोक आपापल्या पुढाऱ्यांचं वर्णन कीर्तनात करतील. ते कीर्तनात करायचं नसतं. पण शिवबाराजांचं वर्णन कीर्तनात करायला कधी विरोधही करायचा नाही. काही लोकांचा पुन्हा थोडासा विरोध येतो, कुठून तरी सूर आम्हाला ऐकायला येतो. नाही मग शिवबाराजे सुद्धा काही कीर्तनाचा विषय थोडाच आहे. नीट समजून घ्या. आता नीट ऐका. शिवाजी महाराज कीर्तनात का मांडावेत याच्या आधी पुरावे देतो, मग बाकीचं कीर्तन. का मांडावेत कीर्तनात? कारण जगद्गुरु तुकोबारायांचे एकमेव शिष्य असे होते शिवाजी महाराज. एकमेव शिष्य. तसं तर जगद्गुरु तुकोबाराय कोणाला शिष्य हा म्हणत नव्हते. मठ ही संकल्पना त्यांना आवडत नव्हती. शिष्यही नको.
पण तरी सुद्धा एकमेव शिष्य ज्या शिवबाराजेने तुकोबारायाला गुरु मानलं, ते शिवबाराजे तुकोबारायांना नजराना द्यायला जातात. तुकोबारायच काय, शिवबाराजेंच्या दारातून कुणीच विनमुख परत गेला नाही. त्यावेळेसचे संत, अनेक संत, पण हे असे संत होते की तुकोबाराय की शिवबाराजेंच्या दारात कधी मागायलाच गेले नाही. तुकोबाराय शिवबाराजेंच्या दारात अनेक त्यावेळेसचे संत, साधू, फकीर यायचे, गडावरती यायचे, भिक्षा मागायचे, भिक्षा घेऊन जायचे. माझ्या तुकोबाराने कधी शिवबाराजांच्या दारात गेले नाही, कधीच गेले नाही. आणि म्हणून शिवबाराजे तुकोबारायांकडे आले आणि मग हा नजराना दिला. मग शिवबाराजे तुकोबाराय बोलतायत, हे नकोय आम्हाला, आम्हाला जर घ्यायचं असतं तर आम्ही कशाला वाटलं असतं. तुकोबाराने वाटलं कशाला असतं घ्यायचं असतं तर. वकील साहेब एक वास्तव सांगेल तुम्हाला. हे सगळं तुकोबारायांचा एवढा प्रभाव शिवाजी महाराजांवर, एवढा प्रभाव का सांगावेत कीर्तनात. पुन्हा एकदा एक पुरावा देतो. हे स्वराज्य घडवण्या पाठीमागं फार मोठा हात होता तो जगद्गुरु तुकोबारायांचा. तुम्ही म्हणता ना आता महाराज काय बी बोलायले बाबा, स्वराज्य घडवण्यामध्ये तुकोबारायांचा हात कस काय. नीट आहे का, आता स्वराज्य घडवायचं आहे त्याच्यासाठी लढणारी माणसं पाहिजे, लढणारी माणसं पाहिजेत, स्वामीचं काज करणारी माणसं पाहिजे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. स्वामीचं काम करणारे माणसं पाहिजेत, पाईक पाहिजेत. मग हे पाईक कुठून तयार करायचे, हे पाईक तयार करण्याचं काम जगद्गुरु तुकोबारायाने केलं. कुणी? तुकोबारायानं पाईक बनवले. ते पाईकीचं प्रकरण गाथेमध्ये 11 अभंगाचं. स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, जवत्या मंडन स्वभा द्यावे. स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, 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 जवत्या मंडन शोभा द्यावी. कोण म्हणताय? असं म्हणताय, पायकीचा अभंग सांगतोय. स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, जवत्या मंडन शोभा द्यावी. स्वामी जर संकटात असाल तर त्याच्या पुढे धावून गेलं पाहिजे आणि त्याच्या अंगावरला वार स्वतःच्या छातीवर घेतला पाहिजे. म्हणून त्या 12 मावळामध्ये मावळे तयार करण्याचं काम या पायकीच्या अभंगातून झालं आणि ते माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी केलं दादा. मग स्वराज्य उभा करण्यामध्ये पाठीशी हात आणि पाठीशी खंबीरपणे वैचारिक साथ जर कोणाची असेल तर ती जगद्गुरु तुकोबारायांची होती. एवढा प्रभाव जगद्गुरु तुकोबारायांचा शिवरायावरती की शिवरायांना पाईक तर दिलेच, त्या पाईकाला शिवबाराजांना नाईक बनवलं, पाईकाची बढती केली. लखन महाराज
पायकाची बढती करणं म्हणजे काय? हा, मास्तराचा हेडमास्तर करणं. पायकाची बढती केली. पायकाचा कोण केला? नाईक केला. नाईक पायकाला नाईक बनवलं. शेतकरी माणसं काम करत होते, तुकोबरायच्या कीर्तनाला येत होते आणि तुकोबराय स्वामीचं महत्व सांगत होते, पायकीचं सुख सांगत होते. पायकीचे सुख पायकाचे ठावे. तुकोबराय अभंगातून सांगतायत ते सुख शोधा आणि ते सुख घेण्याचा प्रयत्न करा. मग ते सुख घेण्यासाठी पायक तयार झाले आणि पायकाला पायकीचं सुख सांगितलं आणि मग शेतकरी लढायला तयार झाला. जगाच्या पाठीवर एकमेव माझ्या राजाचा इतिहास आहे. इथं लढणारे सैनिक नव्हते, इथं लढणारे शेतकरी होते. शेतकऱ्याला सैनिक करणारं काम जगद्गुरु तुकोबरायनं केलं आणि ते पायक छत्रपती शिवरायांच्या पाठीशी धीरोदात्तपणे उभा राहिले. नाव सगळ्या जातीतल्या पायकांना एकच नाव, नाव मावळा. मावळा म्हणलं की जात नाही, धर्म नाही, पंत नाही. म्हणून म्हणतो मी, माझा राजा ना कुठल्या धर्माचा ना कुठल्या जातीचा, माझा राजा होता या हिंदुस्थानाच्या मातीचा. स्वराज स्थापनासाठी चला, मी सांगत होतो, पुरावे देत होतो. पाईक बनवले कुणी? का सांगावे शिवबाराजे कीर्तनात पुरावे देत होतो मी. पाईक बनवले, त्या पाईकानं शिवबाराजांकडे येऊन मावळे होऊन ते पाईकातले काही लोक नाईक केले आणि हेच लोक स्वराज्य उभा करण्याच्या पाठीशी उभा राहिले. म्हणजे तुकोबारायनं बनवलेले पाईक माणसं काही नाईक झाले आणि सगळे मावळे तुकोबारायांच्या कीर्तनातून घडलेले मावळे स्वामीचं काम करण्यासाठी मरायला तयार होत होते. हे 12 मावळातले मावळे. एवढंच नाही, माझ्या तुकोबारायांचा एवढा प्रभाव शिवबाराजांवरती, पण दुर्दैवानं आपल्याला माहित नाही माझ्या शिवबाराजाने एक अभंगच लिहिला तुकोबारायांसारखा. तुकोबारायांचे कीर्तन ऐकून ऐकून, तुकोबारायांचं कवित्व ऐकून ऐकून एवढा प्रभाव माझ्या शिवबाराजांवरती पडला की शिवबाराजाने एक अभंगच लिहिला. आपल्यापैकी 99% लोकांना माहित नाही की शिवाजी महाराजांनी अभंग लिहिलाय म्हणून. तो आजही अभंग शिवबाराजांचा अस्तित्वात आहे आणि तो अभंग आहे तंजावर या ठिकाणच्या सरस्वती महालामध्ये. अभंग आहे, नाशिवंत सुखासाठी अंतरेले जगजेठी नाही नाही येते गोडी लक्ष 84 ची जोडी. मनुष्य जन्म गेल्यावर काय करशील वारे, शिवराज सांगे जनाम्या तो सोडीली वासना नाही नाही याते गोडी लक्ष 84 ची जोडी. या 84 लक्ष फेऱ्या कुणाला चुकलेल्या नाहीत. अशा मतल्याचा, अशा आशयाचा अभंग माझ्या शिवबाराजांचा किती लोकांना माहिती हो.
आपल्याला तो सोडा. आमचं शिवचरित्राच्या वर व्याख्यान देणाऱ्या किती लोकांना माहिती आहे, कीर्तन करणाऱ्या शिवचरित्रकारांना किती लोकांना माहिती आहे. म्हणजे शिवराजे आम्ही किती समजून घेतले ते महत्वाचं आहे. आपल्याला माहित काहीच नसतं, पण बोंबलायचं फक्त वाटेवर. सांगितले वा कीर्तन शिवाजी महाराज कीर्तन सांगायला प्रत्येक जण. आताशी कळलं दादा शिवराजे का सांगायला पाहिजेत. संप्रदायाचा शिवराजांचा एवढा मोठा वारसा आहे दादा, एवढा मोठा वारसा आहे, पण माहित होतं कुठं. पूर्वी 5-10 वर्षाखाली शिवाजी महाराजांचं नाव कीर्तनात घेतलं होतं का? घेतलं जात होतं का? खरं सांगा, होतं का कीर्तनात? आत्ता कळायला लागला आम्हाला आमचा इतिहास. आम्हाला आता आमचा राजा कळायला लागला. आमच्या राजाबद्दल आत्मीयता वाढतच चालली आणि चंद्र सूर्य अशापर्यंत ही आत्मीयता वाढतच जाणार आहे. मला आज खरंच बरं वाटलं की शिवराजांच्या पुतळ्यासाठी तुम्ही एवढा खर्च सगळ्या पुतळ्यांसाठी दिलाय. वा, मानलं. खरंच मर्दानी रक्त आहे आणि खरे शिवभक्त आहेत तुम्ही. हे नुसते मोटरसायकलच्या फोटो त्या खोपडीवर लावायचा आणि पोरीला कट मारीत पळायचं हे शिवभक्त का? थोबाडात गोवा ठेवायची, मावा ठेवायचा आणि जय जिजाऊन जय शिवराय म्हणायचं. दादा कट्टर जो शिवभक्त असतो ना, तो सुपारीच्या खंडाचं व्यसन करत नाही, याला शिवभक्ती म्हणतात. अरे माझ्या राजाला सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं, माझ्या राजाला सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं. आणि त्या राजाच्या जयंतीला घाणेरडे गाणे लावून, दारू पिऊन त्यांच्या पुढे डीजे वरती घाणेरडे गाणे लावून नाचतात हे शिवभक्त नसतात, या औरंगजेबाच्या औलादी असतात. अभिमान असला पाहिजे ना. मी म्हणतो शिवजयंती नाही साजरी केली तरी चालेल, पण माझ्या राजांच्या फोटो समोर घाण गाणे लावून, दारू पिऊन नाचून त्यांची विटंबना तरी करू नका. पहिलं हे करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही शिवजयंती नाचून नाही केली, आज कीर्तनाच्या माध्यमातून वाचून शिवजयंती करण्याचा बहुमान तुमच्या गावाने केला. थोडं कडवट असतं माझं, पण खरं असतं. चांगलं काम आहे दादा, हे चांगलं काम आहे. कीर्तनाला शिवाजी महाराज कीर्तनातून कळायला लागले, व्याख्यानातून कळाय. अरे असा राजाच होणे नाही. पुन्हा हे तुमच्या गावानं जे शिवाजी महाराजांचे पुतळे गाऊ, माझं एक वाक्य लक्षात ठेवा, एक वाक्य कायम लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्वी जिल्ह्यानं असायचा, पुन्हा तालुक्यावर आला. आता गावागावात पुतळे व्हायला लागले. बघा तुम्ही महाराष्ट्रात सगळीकडे. आणखीन काही दिवसानं वकील साहेब माझं लक्षात ठेवा, आणखीन काही दिवसानं जिल्ह्यावर शिवाजी महाराजांचे पुतळे होते, आता तालुक्यावर झाले. तालुक्यातले शिवाजी महाराजांचे पुतळे आता गाव झाले. आणि गावागावात ज्या ज्या माणसानं शिवाजी महाराजांचा पुतळा होण्यासाठी प्रयत्न केले ना, त्यांचं नाव इतिहासामध्ये अजरामर राहणार आहे. नाही, पुतळा होण्यासाठी ज्यानं काम केलं त्याचे शिवाजी महाराजांचे खरे मावळे. आणि आणखीन काही दिवसानं काय होणार आहे सांगतो. आणखीन काही दिवसानं काय होणार आहे. आमचा एवढा अभिमान आम्हाला की आम्ही घर बांधतानाच प्लॅनिंग करतो. मला इथं शिवाजी महाराजांचा पुतळा घरावर बांधायचा आहे. आता आमचे गिरविले सरांचा माझा वाटणं तोच विषय झाला, त्यांचं बांधकाम चालू आहे. आता प्रत्येक जण बांधकाम करताना आधी विचार करतोय मला घरावर शिवाजी महाराजांचा पुतळा बांधायचा आहे. अरे माझ्या शिवराजांची पुतळे आधी जिल्ह्याच्या ठिकाणी होते, तालुक्याच्या ठिकाणी झाले, आता गावागावाच्या ठिकाणी होणार. आणि आमच्या घरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसणार. येणाऱ्या काही वर्षामध्ये हे चित्र बघायला भेटणार आहे. घरावर शिवराजांचा पुतळा, घरावर. जगात जेवढे पुतळे कुठल्याच महापुरुषाचे नाही आहेत, कुठल्याच राजाचे नाही आहेत, ते गणित शिवराजे कधीच कोणाला हा रेकॉर्ड मोडू देणार नाहीत. आणि हे काम करायचं आपण सगळे मावळ्याने. एक जागा आपल्या बांधकामापाशी शिवराजांचा जेवढा जमल तेवढा पुतळा घरात सुद्धा ठेवायचा. जागा अभिमान असला पाहिजे. असला राजा पुन्हा नाही. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर.
शिवजयंती असली पाहिजे जरा छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर रक्त सळसळायला पाहिजे. आम्हीच म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज की तुम्ही म्हणायचं जय. आवाज कसा असला पाहिजे, एकदा असा आवाज जाऊ द्या की जे घरात झोपलेले ते जागे झाले पाहिजे. बोला क्षत्रिय कुलवंश राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर. दादा झोप नाही येईल कोणाला. लय गाव बघितले, लय गावात फिरलो, पण तुमच्या इथल्यासारखे ताट बसलेले पुरं कुठंच नाही बघितले. त्या बाका लय हुशार असतील बरं काय. मी वर्गात शिकवितो ना, 5वीच्या वर्गाचा क्लास टीचर आहे मी. बाबा पोरं लय हुशार असतात. आज ते कीर्तनाला आहेत, रोज कीर्तना नसते तर सप्ते नाही का नाही. ते शिवजयंतीचं असल्यामुळे थोडं शिवकीर्तन असल्यामुळे बसले सगळे. 5वीच्या वर्गातले पोरग होतं. मी वर्गात सांगितलं सगळ्याला, परवा म्हणलं उद्या सगळे डबा घेऊन या, आपण इथं सगळे सोबत जेऊ. शाळेतल्या पोराला सांगितलं, लखन महाराज मी. सगळ्यांनी डबा आणला, पोरांनी डबा आणला, पण माझा डबा विसरला. कारण पोरायला डबा कोण देतं, पोराव घरी येऊन डबा करून कोण देतं? बाबा कोण देतं? आई देते. बरं पोरायला सगळ्याला पोरायला डबा आईनं दिला, मला कोणी दिला असं डबा? हे हुशार आहे ते बायकून म्हणते. आणि म्हणून माझा डबा वेळेवर झालाच नाही. मी बिगर डब्याचाच शाळेत आलो. मी त्यातले एक जणाचा डबा खाल्ला पोराचा. म्हणलं तो डबा खाऊ कर, मी काय डबा आणला नाही. ते म्हणलं खा, बिंदास खा. म्हणलं घरी काय सांगशील? ते म्हणलं तुम्ही बिंदास खा, मी सांगतो घरी कुत्र्याने खाल्ला म्हणून. दादा हे मागच्या पिढीपेक्षा ना पुढची पिढी 20% हुशार असते. एक पोरग रस्त्याने असं चका खेळत होतं. चका माहिती ना तुम्हाला, ते मोटरसायकलचं टायर खेळत होतं. ते पोरग असं रस्त्याने चका खेळत होतं. त्याला म्हणलं इकडे. म्हणलं अरे इथं सरपंचाचं घर कुठं रे? म्हणलं बघा किती हुशार आहेत पोरं. मला म्हणते त्या तिकडं जा, तिकडं 3 गल्ल्या आहेत, त्यातल्या 3ऱ्या गल्लीत जा. त्यातल्या 3ऱ्या गल्लीत गेल्यावर म्हणला 3 बंगले, त्यातल्या 3ऱ्या बंगल्यात जा. त्यातल्या 3ऱ्या बंगल्यात म्हणला 3 रूम आहेत, त्यातल्या 3ऱ्या रूमकडे जा. त्यातल्या 3ऱ्या रूममध्ये गेल्यावर म्हणला 3 कपाट आहेत, त्यातल्या 3ऱ्या कपाटाकडे जा. त्यातल्या 3ऱ्या कपाटाकडे गेल्यावर म्हणला त्यात 3 कप्पे आहेत, त्यातला 3रा कप्पा बघा. त्यातल्या 3ऱ्या कप्प्यामध्ये म्हणला 3 अल्बम आहेत, त्यातला 3रा अल्बम बघा. अरे म्हणलं मला सरपंचाचं घर सांग ना. सांगायलो ना म्हणला. मग म्हणला त्यातल्या 3ऱ्या कप्प्यामध्ये म्हणला 3 अल्बम आहेत, त्यातला 3रा अल्बम बघा. 3ऱ्या अल्बम मध्ये म्हणला 3 कप्पे आहेत, त्यातला 3रा कप्पा बघा. 3ऱ्या कप्प्यामध्ये म्हणला 3 फोटो आहेत, त्यातला 3रा फोटो बघा. त्यातला 3रा जो फोटो आहे ना म्हणला तो माझ्या आईचा आहे म्हणला. आणि त्या फोटोतल्या आईची शपथ घेऊन सांगतो मला सरपंचाचं घर माहितीच नाही म्हणला. मागच्या पिढीपेक्षा ना पुढची पिढी 20% हुशार असते बरं का बाबा. तो निसर्गाचा नियम आहे. आणि बघा ना ते सगळे लेकर पुढे कीर्तनाला कसे ताट बसले. त्या बाका खरंच हुशार असतात बरं काही. मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी ही 20% हुशारच असते. मी एक गावात कीर्तन होतं माझं, आणि एक पोरगा असं वडाच्या झाडाखाली झोपलं होतं. दुपारचं कालच कीर्तन होतं, आणि असं वडाच्या झाडाखाली झोपलं होतं. त्याला म्हणलं कितवीला रे तू? ते म्हणलं 3रीला. त्याला म्हणलं मग शाळेत जाय ना, एवढं काय आराम करायचं वय आहे का म्हणलं तुझं? 3री 4थीचं वय कुठं आराम करायचं असतं का म्हणलं? अरे शाळेत जाय. ते म्हणते शाळेत जाऊन काय करायचं? अरे म्हणलं हे काय आराम करायचं वय आहे का तुझं? शाळेत जाय मस्त, पुढं कॉलेजला जाशील शाळा शिकल्यावर. ते म्हणते कॉलेजला जाऊन काय करायचं? मी म्हणलं अरे कॉलेजला गेल्यावर पुढं मस्त नोकरी लागल. ते म्हणते नोकरी लागल्यावर काय करायचं? मी म्हणलं अरे नोकरी लागल्यावर मस्त बंगला बांधायचा. ते म्हणते बंगला बांधून तरी काय करायचं? मी म्हणलं अरे मस्त बंगला बांधल्यावर बंगल्यात आराम करायचा. म्हणलं मग आता काय करतोय? मागच्या पिढीपेक्षा दादा पुढची पिढी हुशार असते. पुढची पिढी हुशार, पण त्या पुढच्या पिढीला इतिहास कळला पाहिजे ना. इतिहास आम्ही दाखवला नाही आजपर्यंत बाबा. दुर्दैवानं इतिहास आम्ही दाखवला नाही. इतिहास असतो पण आम्ही बघत बी नाही. टीव्हीवरती स्वराज्य रक्षक संभाजी मालिका होती, बघत होतो. परशा आरची लवकर कळले आमच्या लेकरांना.
पण छत्रपती संभाजीराजे नाही कळले, छत्रपती संभाजीराजे नाही कळले, छत्रपती शिवाजी महाराज नाही कळले, दुसरे संभाजीराजे नाही कळले, शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाचं नाव सुद्धा संभाजीराजे होतं, हे आम्हाला माहित नाही लोकांना. दादा आम्ही संगीत शिवचरित्र कथा करतो गावात. आता सप्ताहामध्ये महाराज आणखीन एक बदल झालाय महाराष्ट्रामध्ये, की आता सप्ताहामध्ये भागवत कथा चालतात, बाबाई भागवत कथा करतात, रामायण चालतं, जसं आमचे लबडे बाबा रामायण कथा करतात, तसं आता गावगाव संगीत शिवचरित्र कथा सुद्धा सप्ताहामध्ये चालू झाल्यात. या कथेच्या माध्यमातून आता इतिहास लोकांना कळायला लागला. 7-7 दिवस कथेचे शिवचरित्र सांगायचे. वकील साहेब हे शिवचरित्र सांगत असताना 7 दिवस त्या दिवशी मी एका गावाला शिवचरित्र सांगत होतो, सुक्रेवडगाव नावाचं गाव. तिथं आम्ही 300 झाडं लावले. कथा सांगत असताना 300 झाडं या गावामध्ये. दादा मला सांगायचंय, आता शिवचरित्र लोकांना कळलं आणि आता पोरं कीर्तनाला बसायला लागले, नाही तर हे पोरं कीर्तनाला बसत नाहीत. आणि आता प्रत्येक माणूस कीर्तनाला यायला बरं का, कीर्तनाला प्रत्येक माणूस बसायचा. माझ्या राजाने एक शिकवलं बघा, माझा राजा स्वतः कीर्तनाला बसायचा. माझा राजा स्वतः कीर्तनाला बसायचा. कीर्तनाला कोणाला बसा वाटत नाही माहितीये का, लईच पैसे झाले ना, कच्चून पैसे झाले ना, मग टाईट कपडे, मग कीर्तनाला नाही यायचं. बघा बरं कीर्तनाला कोणती मंडळी असते, जरा थोडं बोलतोच लागू द्या थोडं. कोणती मंडळी असते कीर्तनाला? गोरगरीब लोक असतात बघा. लई तुफान पैशावाला माणूस कीर्तनाला बसायला लाजतोच का म्हणजे? बरं असतो किती पैसा त्याच्याकडं, गावाच्या मानानं तुफान आहे, बाहेर गेल्यावर काहीच नाही, त्या तुफानात उडून जातो ते गावाच्या बाहेर गेल्यावर. आणि आई मी एक सांगू का, आपल्याकडे काहीच नसतं, आपल्याला गर्व लई, काहीच नसतं आपल्याकडं, पण गर्व टाईट कपडे माग तसेच लपडे, पण टाईट कपडे. आपल्याकडे काहीच नसतं, जरा थोडी ज्वारी बरी आली, जरा थोडा कापूस बरा आला, जरा पाऊस पडला की टाईट कपडे. काहीच नसतं, त्याला गर्व जास्त. आणि ज्याच्याकडे भरपूर आहे त्याला गर्व नाही. बाबा आमच्या गावात एक जणाकडे 2 एकर ऊस आहे, ते लय कुठं येतं म्हणतं पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे, नाही विचारलं तरी म्हणतो पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. आमची त्या दिवशी शिवजयंती उत्सव साजरी करण्यासाठी कमिटी बसली सगळ्या पोरापोराची. हे मध्येच आलं आणि मला म्हणतो, महाराज काय करायला? म्हणलं मी पट्टी गोळा करायलो गावातून. म्हणलं कशाला? म्हणलं आपल्याला शिवजयंती काढायची. तो म्हणला किती किती जमा केले? म्हणलं 1,000 रुपये जमा केलेत. म्हणलं आपले 2,000 रुपये घ्या. म्हणलं का घ्या? म्हणला पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. 2च एकर, पण गर्व लई. ते आम्ही गणेश उत्सवाची आमची बैठक बसली, हे मध्येच आलं. आम्ही 500-500 रुपये केले होते सगळ्यांनी. मला म्हणलं महाराज किती केले पैसे? म्हणलं 500-500 रुपये केले. म्हणलं माझे 700 रुपये राहू द्या. म्हणलं कशाला 200 रुपये आगाव तुमचे? राहू द्या म्हणला, पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. म्हणलंच ते कुठं बी यायचं म्हणायचं, बाबा पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. नाही विचारलं तरी मनानेच यायचं म्हणायचं, घ्या घ्या पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. एक दिवस मी तिकडं पश्चिम मार्फत कीर्तनाला चाललो, ते आलं माझ्याजवळ. मला म्हणलं बाबा कुठं निघाले? म्हणलं कीर्तनाला चाललो तिकडं, आज जागराचं कीर्तन आहे म्हणलं माझ्याकडं, आणि उद्या तिथंच काल आहे म्हणलं, परवा दिवशी त्याच भागात म्हणलं माझं एक वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे, मी काय 2-3 दिवस गावाकडे येणार नाही म्हणलं. तो म्हणलं येऊ का म्हणलं सोबत 2-3 दिवस तुमच्या सोबत? म्हणलं माझ्यासोबत कशाला, उगा शेतात काही काम असले तर कामं करा ना तुम्ही. नाही नाही म्हणलं आपल्याला काय काळजी, म्हणलं उसाला पाणी सोडलंय आणि आपल्याला बाकीचं काय, म्हणलं पट्याचा 2 एकर ऊस. म्हणलं ना तू बस गाडीत माझ्या, मला यार तिकडची हवा दाखवायची होती जरा पश्चिम महाराष्ट्रामध्ये. मी मुद्दा म्हणलं याची जिरवतो म्हणलं, आता बस म्हणलं गाडीत. ते बसलं गाडीत. गाडी जरा तिकडे बीडच्या नगरच्या पुढं निघली. गाडी नगरच्या पुढं निघली की एक पाटी दिसली आम्हाला तिथं, येवले चहाची पाटी. मी ड्रायव्हरला म्हणलं जरा ब्रेक मार. ब्रेक मारलं. म्हणलं आपण सगळे चहा घेऊ. आम्ही सगळे उतरलो चहा घ्यायला. ते ड्रायव्हर उतरला, गायक होतं एक सोबत, गायक उतरली, आणि हे बी होता सोबत. कोण? पटे 2 एकरवाला. हा, हे बी उतरलं खाली. खाली उतरलं, आम्ही चहा पिलो. चहा प्यायल्यानंतर मी जाणार पैसे द्यायला काउंटरकडे त्या हॉटेलवाल्याच्या. हे पळतच गेलं आणि त्या हॉटेलवाल्याला म्हणतं पैसे घेऊ नका त्यांचे. महाराज लोकांचं काय खरं असतं म्हणला. मी पैसे घ्या म्हणला, पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. हॉटेलवाल्याने त्याचेच पैसे घेतले, माझे पैसे नाही घेतले. परत गाडीत बसलो, गाडीत जाताना चांगलं 25 बऱ्या म्हणलं पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे, पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. मला लक्षात आलं याचं, म्हणलं आज याचा गर्व खाली घ्यायला पाहिजे. हे पुढं गेलं. माझं कीर्तन अशा माणसानं घेतलं होतं, त्या माणसाकडे 100 एकर जमीन होती आणि पट्ट्या माझ्या संग होता. कोण? 2 एकरवाला पट्ट्या. मी सांगितलंच नाही त्याला मोठ्या माणसाची ते कीर्तन आहे म्हणून. आम्ही असं गेलो, तिथं बसलो. त्या ज्या माणसानं कीर्तन आहे, जे माणूस सगळा सप्ताह स्वतः करायचा, सगळा कार्यक्रम स्वतः करायचा, त्या माणसाच्या दारात आमची गाडी उभा राहिली. त्याच्या फॉर्च्युनर वाडी वगैरे लागलेल्या गाड्या 2-4, मोठा बंगला. आम्ही असं घरामध्ये प्रवेश केला. महाराज मध्ये गेलो.
एवढ्या भारीतला सोफा सेट ह्याच्या बापान का बघितला नव्हता. हे नुसते डोळेच फिरायले ह्याच्या सोफा सेटकडे बघितलं, ती बैठक बघितली की हे गेलं माझ्यासोबत आलं आणि त्या सोफा सेटवर बसलो. आता भारीतला सोफा सेट म्हणलं की बसले बसले हातभर खाली जातो. हे खाली गेलं राम. बरं याला मजा वाटायली म्हणून असं असं करायला. मी मांडी दाबली त्याची, शांत बस म्हणलं. शांत पहिल्यांदाच बसला असं म्हणलं. दादा ते बसलं आणि मधून बाबा आम्हाला पाणी घेऊन आले, पाणी प्यायला. गिलासामध्ये पाणी आणलं, ते पाणी टेबलवर ठेवलं आणि बाबाने माझ्या पायावर मस्तक ठेवलं. हे माझं मोठेपणा नाही, आमच्यावर तुकोबारायांचे ज्ञानोबारायांचे उपकार आहेत. किती मोठा माणूस असला तरी कीर्तनकारांच्या पायावरती डोकं ठेवलं दादा. डोकं ठेवल्यावर बाबा उठले, पाणी दिलं, मी पाणी पिलो. मला माहित होतं बाबाला 100 एकर जमीन आहे, पण मी मुद्दाम विचारलं कुणासाठी. मी म्हणलं बाबा तुम्हाला काही जमीन आहे का नाही. बाबा म्हणले आहे ना. म्हणले महाराज. म्हणलं किती आहे. ते म्हणले आहे 2 एकर. किती म्हणले. 100 एकर. किती हाय म्हणले. 100 एकर. किती म्हणले ते. 100 100 म्हणले. ह्याला म्हणलं तू 2 एकर 100 एकर सहजच म्हणले ते. बाबांनी पाणी दिलं, चहा आणायला मध्ये गेले. तोपर्यंत आमचं लक्ष त्या बंगल्यामध्ये एक झुंबर होतं बघा मोठं. परवा ते बंगल्याला झुंबर असतं बघा, टीव्ही मध्ये बघता तुम्ही, वर बांधलेलं असं. ते हिरो येतो, गोळे हाणतो, डिस्क्या खाली पडतो. ते वर असं झुंबर असतं ना, वर झुंबर होतं. आमचं लक्ष त्या झुंबरकडे गेलं आणि मी बाबा चहा घेऊन आल्यानंतर मुद्दाम बाबाला विचारलं. आधी त्याला विचारलं, म्हणलं रामभाऊ त्या जमिनीची काय किंमत आहे. ते म्हणलं काय करायला. म्हणलं जा द्या त्याविषयी सोडून. मी म्हणलं नाही रे, त्या जमिनीची किंमत काय असं सहज सांग. ते म्हणला तुमच्या सगळ्यांची जमीन कोरडवाहू आहे. म्हणला माझा ऊस आहे, त्याच्यामध्ये 2 एकर जमीन तुमची 7 लाखानं जाईल आणि माझी 30 जमीन 8 लाखानं जाईल. माझ्या जमिनीचं 16 लाख रुपये भाव होईल. म्हणलं बरं 16 लाखाचा मालक आहे तू, ठीक आहे. तेवढ्यात बाबा आले चहा घेऊन. बाबाने चहा दिला आणि मी मुद्दाम विचारलं, म्हणलं बाबा हे झुंबर लय भारी हो. म्हणलं तुमच्या घराला हे वर बैठकीमध्ये लटकवलेलं केवढ्याचं होते. बाबाने सांगितलं काय नाही महाराज, ते पोराने आणलंय 16 लाख रुपयाला. हे सोप्यावरलं उठलं आणि खालीच बसलो. दादा काहीच नसतं आपल्याकडं, पण गर्व. म्हणून गर्व काय. आणि ज्याच्याकडे काही नसतं ना, ते लगीन बिल थाटात करायचं ना त्याला. बाबा 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 सामान्यच माणसं. मी आणखीन एक विनंती करतो तुम्हाला, लग्नातला एक पैसा उडवू नका रे. वाटोळ केलं. मी काय म्हणतो आई, लग्नात जे पैसा उडवायचा आहे ना तुम्हाला, तोच पैसा मुलीला द्या ना तुम्ही, किंवा मुलीच्या नावाने एखादा फ्लॅट देऊन टाका. म्हणजे काय होईल, उद्या जर मुलगी आर्थिक संकटात आली, जावायचा आर्थिक संकटात आला, मुलीच्या नावानं फ्लॅट द्या किंवा जावायच्या नावानं फ्लॅट करा. म्हणजे त्या फ्लॅटच्या भाड्यावर हा जावाय नावाचा भाड्या जगल. अरे लगीन तर माझ्या देवाचं बी लागलं दादा. पंढरपुरात सोन्याचं बाशी देवाचा लागतो. सोन्याचं बाशी देवाचा लागतो. आणि तिथला खर्च टाळा. चला कीर्तनाकडे या. सुख तुम्ही ह्याला सुख म्हणताना खऱ्या अर्थानं ते दुःख असतो. आणि तुकोबारा खऱ्या अर्थानं सुख कोणतं म्हणतायत. बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरे या दुष्काळी पिढा गेली. आपलं जे सुख असतं ना, सुंदर बायको भेटली आपलं सुख असतो, पैसा भेटला सुख असतो, पैसा उडवताना सुख असतो. माझ्या तुकोबारांचं सुख हे नाही दादा. बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरे या दुष्काळी पिढा गेली म्हणणारे जगद्गुरु तुकोबार आहेत. सुख कशा शोधत. पैसा गेला, कर्ज खत नदीत बुडवले, इंद्रायणीमध्ये कर्ज खत बुडवले, त्याच्यावर पाय दिला आणि मग हसत हसत तुकोबार बाहेर आले. तेव्हा सुखी झाले.
बघा तवा सुखी झाले तुकोबर आहे. आपलं सुख काय असतं, बाल्या बाली आडवाय आडची खोली, दोघं उकडून मिली. बाल्यानं म्हणायचं बालीला मी तुझा राजा तू माझी राणी, तिने म्हणायचं आवधनी उचला घागर टँकर आले भरू पाणी. दोन लेकर बायको बस बस आपलं सुखच संपलं दादा. आपलं सुख हे ऐक सुख आहे, तुमचं आमचं सुखही कमी असतं आणि दुःखही कमी असतं दादा. मोठ्या माणसाचं सुखही वेगळं आणि त्याचं दुःखही वेगळं असतं. नीट ऐका, आपल्या दुःखाची परिसीमा काय आणि सुखाची परिसीमा काय. खूप पैसे भेटले, आपल्या दुःखाची आपल्या सुखाची परिसीमा आहे खूप पैसा बुडाला, बर्बाद झालो आपण. दुःखाची परिसीमा, आपल्या दुःखाची परिसीमा तिथं आहे. किंवा घरातली एखादी आवडती व्यक्ती गेली, आपल्या दुःखाची परिसीमा असते ती. नीट ऐका आता, नीट नीट आपल्या दुःखाची परिसीमा काय असते नीट ऐका. याला म्हणायचं दुःखाची परिसीमा. ऐका, दुःखाची परिसीमा कशाला म्हणायचं. आई दोन देशाचं भांडण झालं, दोन देशाचं युद्ध चालू होतं. युद्ध कधी कुणाला यायची गोळी लागायची काही पत्ता लागत नव्हता. 2 दिवसाचं तुंबळ युद्ध चालू आहे. कधीतरी कुणाला तरी गोळी येते, लागते आणि आपल्या डोळ्यात एकच माणसं पडतात, मरतात. अरे त्या सीमा भागातल्या गावातल्या लोकांना असं वाटतं इथली प्रॉपर्टी विकावं, इथले गुरंढोरं विकावेत, हे सगळं सोडून द्यावं, जमीन सोडून द्यावी, घर दार जनावरं ढोरं सगळं इथंच सोडून हे गाव सोडून जावं असं प्रत्येक गावातल्या माणसाला वाटायचं. आई एक पती पत्नीचं जोडपं, आई पती पत्नीचं एक जोडपं, 3 मुलं त्यांना. 3ही मुलांना सोबत घेतलं आणि ते पती पत्नी बोलायला लागले, पोरा हो आपल्याला सगळं सोडायचंय पण जीव वाचून पळायचंय. आई असं म्हणत म्हणत गर्दी दिसली घराच्या बाहेर आणि गोळ्या लागत होत्या. माणसं मरून पडत होते. 2 देशाचं युद्ध पेटलेलं आहे. हे पती पत्नीने ठरवलं आता फक्त लेकरं वाचवायचे, आता फक्त आपण वाचायचं, हे घरदार सोडून द्यायचं, गाव सोडून द्यायचं, हा प्रांत सोडून द्यायचा, हा देश सोडून द्यायचा आणि इथून आता पळून जायचं. लेकरांना सांगितलं चला चला पोरा हो चला, लेकरा हो चला, हे घर सोडून जायचंय. 3 लेकरं 3 सोबत, 3 पोरं सोबत घेतले. एक थोरलं पोरग 9वी 10वीच्या वर्गात होतं. ते रस्ता कापत कापत गर्दीतून पळत होतं. आई वडील दुसऱ्या 2 पोराला घेऊन पळत होते. एक 4थी 5वीचं पोरग आणि एक छोटस आई बालवाडीतलं पोरग बापानं खांद्यावर घेतलं. बापानं ते पोरग खांद्यावर घेतलं आणि पळत सुटले. अरे माणसं मरून पडले होते, माणसाचा खच पडला होता. रे प्रेत मरून पडले होते आणि हे दिवस आपल्यावर येऊ नयेत, आपलं प्रेत होऊ नये म्हणून हे जीव मुठीत धरून 5ही घरातले 5ही सदस्य पळत होते. 3 लेकरं आणि 2 आई वडील. आई वडिलांना सगळ्यात धाकटं पोरग आपल्या कडेवरती घेतलं आणि आई वडील पळत होते आणि 2 पोरं पुढे पळत होते. आई पळता पळता झालं काय, सगळ्यात मोठं 9वी 10वीचं पोरग, कर्तृत्वाला आलेलं पोरग आई वडिलांच्या डोळ्यात एकच जशा इतरांना गोळ्या लागत होत्या तशा त्या मोठ्या पोराला गोळी लागली आणि छातारात गोळी लागून पोरग आई वडिलांच्या डोळ्यात धारा तीर्थ पडलं आणि पोरग पडल्यानंतर बोलतं कसं, आई बाबा तुम्ही जा, आई बाबा तुम्ही जा. आई बाबा त्याला सोडून जायला तयार नव्हते. आई बाबा म्हणायचे उठ रे बाळा उठ रे, उठलं रेकरा चल रे. पोरग म्हणत होता आई बाबा तुम्ही जा म्हणत 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 त्यानं प्राण सोडला. पोरग तसंच तिथं सोडलं. आई आता 2 लेकरांना घेऊन पळत होते. आई 2 लेकरांना घेऊन पळत होते. एवढ्यात झालं काय, आई पळत 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 पुढे गेल्याच्या नंतर बापाच्या कडेवरती जे लेकरू होतं ना, बापाच्या कडेवरती एक लेकरू आहे आणि आईच्या हाताला धरून एक लेकरू पळत आहे. बापानं लेकराला कडेवरती घेतलंय आणि बाप पळतोय. आता दुसरं एक पोरग होतं ते आईच्या बोटाला धरून पळत होतं. दोघही 2 लेकरं घेऊन सैरा वैरा पळतायत. पुढे गेल्यानंतर बापाच्या कडेवरती जे लेकरू होतं ना, आई बघता बघता समोरनं गोळी आली आणि कडेवरच्या लेकराला लागली. कडेवरचं लेकरू बोललं बाबा, बाबा जसं म्हणलं बाबाने लेकराला खाली सोडून द्यायचं नाही रे बाळा, मी तुला खाली सोडून देणार नाही. लेकरू म्हणतं बाबा मला सोडा, तुम्ही पळा, बाबा मला टाकून द्या, आपल्या भैयाला घेऊन तुम्ही पळा. बापाचं काळीज होतं आहे इथे. लेकराला टाकून द्यायचं मन नव्हतं खरी, तसंच लेकराचं प्रेत घेतलं आई.
पोरग बाबा 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 म्हणत म्हणत प्राण सोडला. पोराचे डोळे साताड उघडे होते, पण पोराच्या देहामध्ये जीव राहिला नव्हता. आणि त्या पोराचं प्रेत घेऊन बाप पळत होता. आणि आईच्या बोटाला धरून ते दुसरं छोटं पोरग दुसरी तिसरीच्या वर्गातलं पळत होतं. आई हे 2 लेकरं घेतले, एक लेकराचं प्रेत घेतलं आणि एक लेकरू जिवंत आईच्या बोटाला धरून पळतय. रेल्वे स्टेशनकडे गेले, रेल्वेमध्ये बसले. रेल्वेमध्ये बसल्याच्या नंतर रेल्वेत बसलेत आणि रेल्वेत बसल्याच्या नंतर रेल्वे सुरू झाली. आता ज्या ठिकाणी जायचंय तिथं जाण्यासाठी 3 दिवस लागणार आहेत. रात्र जागून काढतोय बाप, प्रेताकडे बघतोय, लेकराकडे बघतोय. सगळ्यात धाकट्या लेकरावर आई बापांची माया असते. आई सगळ्यात धाकट्या लेकरू आई बापाचं लाडकं असतं. ते लाडक्या लेकराचं प्रेत त्या बापानं मांडीवर घेतलं, रेल्वेमध्ये बसला आणि निस्ता त्या लहान लेकराच्या प्रेताकडे बघून त्याच्यावर हात फिरवत, त्याच्या डोक्यावर हात फिरवत बाप म्हणत होता, उठ ना बाळा, बाळा उठ ना, उठ ना लेकरा. आई रडते, बाबा रडतात, दोघं एकमेकांच्या गळ्याला पडून रडतात. आणि त्या पोराचा भाऊ सुद्धा रडतो. पण आई कधी न भेटण्यासाठी ते पोरग कायमचं या लोकांना कायमचं एकटं सोडून पोरग सोडून निघून गेलं होतं. आई जरा एक रात्र काढली, दुसरी रात्र तशीच काढली, पण त्या प्रेताचा वास सुटायला लागला. आणि रेल्वेतले लोक त्या दोन्ही आई बापाला बोलायला लागले, ओ ते लेकरू तुमच्या मांडीवरलं फेकून द्या, फेकून द्या, रेल्वेच्या बाहेर त्याचा वास यायला लागलाय. रेल्वे जायला 3 दिवस लागणार आहेत, कधीपर्यंत तुम्ही ते प्रेत घेऊन बसणार आहेत? पण आई बापाचं काळीच त्यांना फेकून द्यायला तयारच होत नव्हतं. दादा पुढे झालं काय? शेवटी दुसरी रात्र गेली, आता तिसरी रात्र दोघांनाही झोप लागली. आई बापांना प्रेत तसंच मांडीवर आहे. कुणीतरी येऊन सांगितलं, ओ ते लेकरू फेकून द्या, लोक कालवा करायला लागलेत. आणि मग आई बापानं ठरवलं, आम्ही असं नाही फेकून देणार, किमान पुढे एखादी नदी तरी येऊ द्या रे, त्या नदीमध्ये आम्ही आमचं बाळ विसर्जित करू. म्हणून आई बापानं ठरवलं, पुढं नदी आली की माझं ते लेकरू मी या नदीमध्ये विसर्जित करणार आहे. मोठं काळीच केलं आई बापानं. बाप लेकराकडे बघून रडत होता आणि बोलत होता, लेकरा 2 दिवस झालं मी तुला मांडीवर घेतलं, आज माझ्या हातानं मला तुला नदीत फेकून द्यायचं रे. काय भाग्य मला, किमान तुला चितेमध्ये ठेवता आलं नाही, किमान तुझा अंत्यविधी मला करता आला नाही. किती दुर्दैव माझं. बापाला ते लेकरू फेकून द्यायचं होतं. रात्रीचे 12 वाजले, ती नदी जवळ आली. आई दोघांच्याही डोळ्यामध्ये झोप होती म्हणून काहीच कळलं नाही. उजव्या मांडीवरती त्या लेकराचं प्रेत होतं आणि बापाच्या डाव्या मांडीवरती जिवंत लेकरू होतं. पण आईलाही झोपेच्या भरात काही कळलं नाही. आई बाबालाही झोपेच्या भरात काही कळलं नाही. मेलेलं प्रेत उजव्या मांडीवर तसंच राहिलं. नदी जवळ आली आणि बाकीच्या लोकांनी सांगितलं, ते प्रेत फेकून द्या, वास सुटलाय त्याचा. झोपेच्या भरात उजव्या मांडीवरलं प्रेत फेकून द्यायचं, तर बापानं चुकून डाव्या मांडीवरलं लेकरू उचललं आई आणि खिडकीतून बाहेर फेकलं. जसं लेकरू खिडकीतून बाहेर फेकलं, ते लेकरानं आवाज दिला, बाबा बाबा. ही किंकाळी जेव्हा बापाच्या कानावर पडली, बाप खाली बघतो तर काय, पोराचं प्रेत मांडीवर आहे. अरे मी माझ्या हातानं जिवंत लेकरू फेकलं रे. पुन्हा आक्रोश करायला लागली आई आणि बाबा. कोण राहिले दुनियात आमचं? एक थोरलं पोरग आमच्या डोळ्यात एकच गोळी लागून मेलं. सगळ्यात धाकटं पोरग आम्ही आमच्या हातानं फेकून दिलं. आता राहिलं होतं ते पोरग फेकून दिलं. आणि धाकट्या पोराचं प्रेत घेऊन काय करायचंय? 3 पोरं होते. एका पोराचा मृतदेह गोळी लागून मेलेलं उघड्या डोळ्यानं बघितलं. दुसरं पोरग आम्ही आमच्या हातानं फेकून दिलं. आणि धाकट्या पोराचं प्रेत मांडीवर आहे. राहिलं तरी काय हो या जगामध्ये? ही झाली आपल्या तुमच्या आमच्या जीवनातली दुःखाची परिसीमा. दादा तुमच्या आमच्या जीवनातली दुःखाची परिसीमा ही राहिली, ही झाली. आणि ज्या वेळेला गाडगे बाबाचा मुलगा गमावल्याची बातमी येते ना, बाबा तुमचा मुलगा मेलाय, कीर्तनात ही बातमी येते, बाबा तुमचा मुलगा मेलाय. बाबा म्हणतात, मग का रडू एकट्यासाठी? असे गेले कोट्यानं कोटी, का रडू एकट्यासाठी? बघा त्यांचं दुःख काय आहे, आपलं दुःख काय आहे. त्यांचं सुख काय आहे, आपलं सुख काय आहे. का म्हणतात जगद्गुरु तुकोबरा आहे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, दुष्काळे पिढा गेली,
कुठं होतं सुख तुकोबरायांचं. आणि म्हणून शिवबाराजाला वाटलं तुकोबराय सुखी नाहीये तुम्ही, म्हणून हा नजराणा आम्ही तुम्हाला पाठवतो, हा नजराणा घ्या, हिरे माणिक मोती घ्या. आणि तुकोबरायानं विनम्रपणे उत्तर दिलं, महाराज हे नको, आमचं सुख त्याच्यात नाही, आमचं सुख कशात आहे. अभंगाचं पहिलं चरण, आम्ही केले तुझे, आम्ही शिवबाराजांचं सुख मोठे मोठे काम करण्यात, छोटे मोठे नाही. लय कीर्तन केले मी लय, पण तुमच्या गावातल्या सारखे ताट बसलेले पोरं मी कुठंच नाही बघितले. त्या बघा त्या बघा त्या बघा. सुख कशात आहे? पायिकीचे सुख पायिकासी ठावे. सुख कळलं पाहिजे. शिवबाराजांचं सुख काय दादा? मोठे मोठे एक गोष्ट शिका बरं शिवचरित्रातून. चला, छोट्या मोठे काम करायचेच नाही, काम करायचे तर मोठे मोठे. पुतळा करायचा शिवबाराजांचा दादा लय मोठं काम आहे बरं काय. मी खरंच गावातल्या सगळ्या तरुणांचं म्हणावं तेवढं आणि करावं तेवढं कौतुक कमी आहे. इथं शिवबाराजांचा खेड्यात गावात असल्या खेड्या गावात एवढूशा गावात अरे तालुक्याच्या ठिकाणी पुतळे होईनात, आणि आपल्या गावामध्ये अश्वारूढ पुतळा करण्याचं स्वप्न तुमचं गाव. दादा ह्या पुतळ्याला कधीच कमी काही पडू देऊ नका. अंबड तालुक्यात एकाही गावात तेवढा पुतळा नसणार आहे. मला वाटतं जालना जिल्ह्यात नसणार आहे असा भव्य आणि दिव्य पुतळा आपल्या पांगिरवाडीमध्ये होतो, याचा अभिमान वाटू दे आपल्याला. आणि चांगल्या कामाला सपोर्ट करा, सगळे विरोध नाही, सगळ्यांचा सपोर्ट असला हे मोठ्या कामाला.
आणि मोठं काम आहे माझे राजे मोठे मोठे कामं करायचे छोटे छोटे कामं करायचे मोठे मोठेच कामं करायचे शिवचरित्रातून शिकावा माझा राजा मोठे मोठे कामं करायचा छोटे मोठे कामं सिद्धीच्या माग सिद्धी पन्हाळ्यावरनं सिद्धीचं काही सैन्य घोडखिंडीमध्ये आलं आणि घोडखिंडीमध्ये शिवराजे नाही म्हणले मी राहतो इथं लढायला उभा इथं कोण लढायला उभा राहिला बरोबर पावनखिंडीमध्ये घोडखिंडीमध्ये कोण बाजीला सांगितलं बाजी तुम्ही घोडखिंड लढवायची आणि इथं शिवराजे म्हणले असते मी लढवतो घोडखिंड तर नाही ना तिकडे विशाळगडावर कोण जाईल तिकडे शाहिस्ते खान नावाचं जनावर त्या पुण्यामध्ये येऊन बसले त्याला कोण मारेल मोठ्या मोठ्या माणसाला मारायचं चिल्लर नाही बाजीला म्हणले बाजी हे तू बघ छोट्या छोट्या कामाला मावळे पाठवून दिले शिवराजांकडून एक गोष्ट शिका मोठे मोठे अफजल खान मी मारतो शाहिस्ते खान मी मारतो औरंग्या मी बघतो म्हणजे मोठे मोठे काम शिवराजांना एक गोष्ट शिका लय चिल्लर माणसाच्या नादी लागायचं नाही शिवराजानं चिल्लर माणसाच्या नादी लागले नाही मोठे मोठे सगळे सरदार जे संपवले ना दादा माझ्या राजानं ते मोठे मोठे सरदार संपवले मोठे मोठे ते सरदार मोठे मोठे झोपानाने येईल तुम्हाला भारी वाटलं बरं माणसं गर्दी बी आहे आणि दर्दी बी आहे दोन्ही बी आहे किती वेळ झाला 2 तास झाले असतील कीर्तनाला तरी तुम्ही सगळे शांत सगळं व्यवस्थित वाटलं दादा पण एक कमतरता वाटली मला इथं गुळ द्यायला कोणीच नाही बसलं असंच एका गावात कीर्तनाला गेलो मी लखन महाराज आणि मी म्हणलो अरे गुळ द्यायला कोणीच नाही बसलो मग त्या गावातल्या माणसाने एक पोरगं उठवलं त्याच्या हात असे चिखलाने भरलेले त्याला म्हणले उठ महाराजाला गुळ द्यायला जाय आणि ते पोरगं आलं आणि इथं गुळ द्यायला बसलो बरं ते गुळ बी होता पातळ चिकीचा गुळ पातळ गुळ असा प्लेटमध्ये टाकलेला मग ते पोरगं गुळ द्यायला बसायचं हात चिखलानं भरलेले शेंबुडी तो राहिलेला ते मला गुळ द्यायला बसलेलं बरं ते गुळ तुटत बी नव्हतं लवकर ते घ्यायचं ते पातळ गुळ आणि असं तोडायचं मग ते तोडलं की त्याची दोरीच चालायची बाबा अशी लांबवर दोरी तरायची आणि जास्त ओढल्यावर लय ताणल्यावर मग तुटत मग तुटल्यावर ते असं खालून हात लावायचं
गुळ पिवळा होता पण ते काळाझर करायचं आणि मग त्याची गोळी घ्यायचं आणि मग इथं ठेवायचं. मी निस्ता गोळीकडे बघायचो असं. दादा खरंच वातावरण होतं. माझ्या राजानं मोठे मोठे कामं केले हे सांगत होतो मी. छोटे छोटे कामं करत जाऊ नका. आजच्या कीर्तनातून एवढी गोष्ट शिकायची. अरे अफजल खानाला मारायचं होतं. साधं होतं काय? अफजल खानासारखं जनावर संपवणं सोपं होतं. प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खान थांबलेला दादा. आणि प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खान थांबल्यानंतर शिवराजे भेटायला यायचं ठरवलं होतं. किती वाजता? अफजल खानाला सांगितलं होतं. बघा ना कसे ताट बसले सगळे. बघा ना कसे ताट बसले सगळे. बघा ना त्या बघा अफजल खानाला भेटायला वेळ किती दिली होती? सकाळी 10ची. परवा वेळ किती दिली ती? अफजल खानाला भेटायला शिवाजी महाराजांनी वेळ कितीची दिली होती? सकाळी 10ची. शिवाजी महाराज त्याला भेटायला गेले दुपारी 12 वाजता. किती तास उशिरा परवा? किती तास उशिरा? मराठी कळते ना तुम्हाला? इकडे असंच बोलतेत ना? तुमच्या इकडं आमच्या इकडं सारखंच आहे का? लांब नाही दाबून. तुमच्या इकडं आमच्या इकडं नवरा बायकोला मारतोय. तुमच्या इकडं असंच आहे ना? बायकोतून पोरा मी असंच एका पोराला विचारलं. म्हणलं समजा तुझ्याकडे 2 रुपये. मी वर्गात म्हणलो एका पोराचं नाव होतं पांडू. मी त्याला म्हणले तुझं काय नाव आहे रे? ते म्हणतंय पांडू. मी म्हणलं अरे पांडू रंग म्हणावा, देवाचं नाव आहे. काय म्हणायचं? पांडू रंग म्हणायचं, पांडू म्हणायचं नाही. त्याच्या बाजूला एक पोरग बसलं होतं. त्याला म्हणलं तो नाव काय रे? त्याचं नाव होतं बंडू. ते म्हणतंय बंडू रंग. मी म्हणलो बरं पांडू तुझ्याकडे 2 रुपये असं समजा. ते म्हणतं नाही तसं का म्हणून समजा. मी म्हणलं समजा ना रे. समजा का बापात चाललं का तुमच्या? समजा पांडूकड 2 रुपये आहेत असं समजा. ते पोरग म्हणते पण नाही तसं समजा का म्हणून. मी म्हणलं समज ना. समजा का बापात चाललंय का तुझ्या? समजा पांडूकड 2 रुपये आणि समजा बंडूकड बी 2 रुपये असं समजा. समजा का बापात चाललं का तुमच्या? तो काय समजा. ते म्हणले बरं ठीक आहे पुढे बोला. म्हणलं पांडूकडले 2 बंडूकडले 2. 2 आणि 2 किती झाले सांगा. ते दोघे म्हणले 2 आणि 2 5 झाले. मी म्हणलं 2 आणि 2 5 कसे होते? ते दोघे म्हणले समजा ना मग. समजा का तुमच्या बापात चाललं का? मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी हुशार असते. मी एका पोराला म्हणलं होतं वर्गात. त्याला म्हणले इंग्रजीमध्ये अलीकडे कसं म्हणायचं? योगा योग. त्याला तेवढंच येत होतं. ते खुश झालं ना. ताटकन उठलं ते. जे येतंय ते जर विचारलं ना पोराला तर पोरगं लय खुश होतंय. ताटकन उठलं ते. ते म्हणते गुरुजी सोपं आहे. इंग्रजीमध्ये जर एखाद्याला अलीकडे म्हणायचं असेल तर कमियर म्हणायचं. त्याला तेवढंच येत होतं. मला वाटलं हुशार आहे काय किती. म्हणून मी त्याला लगेच दुसरा प्रश्न विचारला इंग्रजीमध्ये. म्हणलं आता इंग्रजीमध्ये एखाद्याला अलीकडे म्हणण्यासाठी तू कमियर म्हणलास. आता इंग्रजीमध्ये एखाद्याला पलीकडे जा कसं म्हणायचं? ते म्हणते जाऊ द्या का म्हणून म्हणायचं उगाच. येत नव्हतं ना त्याला. मी म्हणलं म्हणायचं नाही आपल्याला पलीकडे जा. पण आपल्या वेळच आली तशी एखाद्याला पलीकडे जा म्हणायची तर कसं म्हणायचं? ते म्हणते लई तशी आपल्या वेळ आली तर मग आपणच पलीकडे जायचं आणि त्याला म्हणायचं कमियर. दादा मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी हुशार आहे. मग एक गोष्ट शिका आता. किती तास उशिरा गेला रे अफजल खान? अफजल खानाकडे शिवबाराजी भेटायला किती तास उशिरा गेले? 2 तास. भेटायची वेळ किती दिली होती? 10ची. गेले किती वाजता? 12 वाजता. 2 तास उशिरा. 12 वाजता जाण्याचं कारण काय माहितीये का? 2 तास बेजार होईल ना ते वाट बघून. नाहीतरी वाट बघून माणूस 2 तासात बेजार होतो. खान बेजार झाला ना. बेजार झाला तो श्यामेनेमध्ये इकडून इकडं चक्रा नकरा फिरायला लागलं ते. कोण? खान. 12 वाजले. 12 वाजता सूर्याची किरण सरळ खाली येतात. मग खालून वर गडावर बघणाऱ्या माणसाला वरलं काही स्पष्ट दिसत नाही. मग शिवबाराजांसोबत कोण कोण माणसं आले हे खानाला अस्पष्ट दिसावं हा हेतू त्याच्या मागे. हा हेतू याला म्हणायचं गनिमी का आवाज आला. निस्ता अफजल खानचा कोतरा काढलेला माहिती आहे तुम्हाला, बाकीचं नाही. हे मानसशास्त्र समजून घ्या, ही मानसिकता समजून घ्या. आणि मग अफजल खानाला मारण्यासाठी शिवबाराजाने 12 वाजता गड सोडायचं ठरवलं. प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खान थांबलेला होता. जिजाऊ माँसाहेबांचं मनोमन दर्शन घेतलं माझ्या राजानं. आणि प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खान थांबलेला आहे. प्रतापगडाच्या पायथ्याची ताली बजाओ.
खानाच्या जवळ गेले. अफजल खानाला आलिंगन देण्यासाठी खानाने 2 हात वरती केले आणि बोलतो कसं चाल अय्या शिवाजी अय्या म्हणत शिवराजाला आलिंगन दिले खाना. दुसरं आलिंगन देऊन थांबलं नाही खान. काय केलं शिवराजाची मान लावली आहे. खानाचं आलिंगन दिला, खानाचं आलिंगन दिला आणि दाबीमान नेला, आणि दाबीमान नेला. कथडीचं वारसत केला, कथडीचं वारसत केला. चिलखत होत अंतराला, चिलखत खानाचा वर फुटा गेला, खानाचा वर फुटा गेला. खानाचा वर फुटा गेला, फुटा बघता मलबल आणि बघतो काय बघता शिवराजाने आपल्या हातात सरकार खानाच्या पोटात वरनं काय केलं माझ्या राजानं. वाघनख्याचा मारा केला, वाघनख्याचा मारा केला. खानाचा कतला केला, खानाचा कतला केला. आणि एक ताराळी मला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज हरे 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 खान मेला ना बघता बघता. आई खान मारला तर डोक्यानं. एक लक्षात ठेवा, शिवचरित्रातून एक गोष्ट शिका. खान डोक्यानं मारला, ताकद दाखवली नाही. यशस्वी व्हायचं असेल तर डोक्याचा वापर करा दादा, ताकदीचा नाही. हे शिवबाराजानं सगळं नजरानं पाठवून दिलं. दिवट्या, छत्री, घोडे, हिरे, माणिक, मोती. आणि त्यावेळेला तुकोबारायनं पुन्हा एक उत्तर दिलं. दुसरं तुमचं धनवाला घ्यायचं असतं तर मी कशाला वाटलं असतं. ते मला मातीसारखं करायचं असेल तर गंटी मिरबा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास आणि तुका मने मज हे असं विठोबार साडेआठला सुरू झालं ना, 10:30 म्हणजे आमचं तिकीट इथपर्यंतच होतं, संपलं. आणि तिकीट संपल्यावर पुन्हा प्रवास केला की मग तो अवैध प्रवास होतो. हा, ते प्रवास मी कधीच करीत नाही. नियमानं कायद्यात
दादा एक गोष्ट मला खरंच भावून गेली की प्रदीप भाऊनं एवढं आणि गावातल्या तरुणांनी वा वा सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तुम्ही सर्वजण आणि गावातले सच्चे शिवभक्त ही तुमची शिवभक्ती खरंच अंबड तालुका लक्षात ठेवल आणि जालना जिल्हा सुद्धा लक्षात ठेवल अशी तुमची शिवभक्ती आहे. ज्या वेळेला तुम्ही इथंच उभारणार ना पुतळा, ज्या वेळेला तुम्ही इथं पुतळा उभारणार ना त्यावेळेला त्या पुतळ्याच्या भोवताली लोन लागतं, ते सगळं लोन देण्याचं काम मी करतो. ते हिरवगार असतं ना दादा, हिरवगार त्याची जिम्मेदारी माझी. मी लय मोठा शब्द देत नाही, लोन बी देतो आणि मी काही लोक तयार करतो डोनर, आपण त्याला लाइटिंग पण करून टाकतो पुतळ्याला. हा दादा, कारण मी हाडामासाचा शिवचरित्र कराय ना, तात्पुरतं नाही बाबा. मी विनम्रपणे सांगेल, मी ज्या गावात शिवचरित्र कथा करायला जातो ना त्या गावचा चेहरा कसा बदलता येईल मी याच्याकडे लक्ष असतं माझं. त्या दिवशी मी सुक्रे वडगावला शिवचरित्र कथा केली परभणी तालुक्यात. आम्ही 300 झाडं लावली तिथे आणि आमच्या 300 भगिनीला सांगितले हे झाडं तुम्ही जगवायचे, प्रत्येकानं आपापल्या दारापुढे एक एक झाड लावायचं. आई ज्या वेळेला हा पुतळा उभा करायचा ना आपल्याला, कधीच नियोजन आहे ते वकील साहेब येणाऱ्या शिवजयंतीला माझा शब्द लक्षात ठेवा, मला फोन करा बरं का फक्त. म्हणजे तुम्हाला ते गार्डन जे करायचं असतं ना सगळं लोन आणि छोटे छोटे जे काही झाडं लावायचे आपल्याला ते झाडं लोन सगळं माझ्याकडे आलं. आणि एवढंच नाही, गावात बी काही झाडं लावायचे असले तर गावात सुद्धा काही झाडं मी शिवजयंतीला पाठवून देईल. पुढच्या शिवजयंतीला वकील साहेब गावात शिवाजी महाराजांचा पुतळा आणि झाडं लावून शिवजयंती साजरी करायची. झाडं देण्याचं मी काम करतो. सगळं गार्डन जास्त छोटं ते हिरवं आणि त्याच्या भोवताली छोटे छोटे झाडं लावायचे, ते सगळं मी देण्याचं काम करतो. माझ्या वाट्याला पुण्याचं काम, माझ्या वाट्याला काय आलं पाहिजे, खारीचा वाटा मी बी उचलला पाहिजे. आणि म्हणून आम्ही शिवचरित्र कथा जिथं करतो ना 60 दिवसाची ज्या सप्ताहामध्ये, वकील साहेब मी विनम्रपणे सांगेल तुम्हाला, माझ्या लक्षात असतं, माझ्या डोक्यात असतं की गावाचा चेहरा कसं बदलता येईल. म्हणून माझ्या प्रत्येक आईला मी सांगत असतो, आई माझ्यातर्फे मी तुला एक झाड देतो आणि ते झाड तू तुझ्या दारात लावायचं. मग दारात जर जागा नसेल तर मी अशोकाचं झाड देतो, निलगिरीचं देतो, त्याला काही जागा लागत नाही, ते सरळ वर जातं. आणि ज्याच्याकडे जागा आहे ना त्याला वडाचं झाड देतो, पिंपळाचं झाड देतो. आई वडाचं झाड ना 24 काय झालं म्हणजे काही झालं काय वड्या झाडानं? मला वाटलं झाड बीड काही अंगावर पडलंय कुणाच्या म्हणून ते आता कशाला डबल महाराज देणे झाड. म्हणजे काय असं वडाच्या झाडाचा इतिहास सांगतो मी का म्हणलो. वडाचं झाड हे 24 तास ऑक्सिजन देतं. आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे. काही दिवसानं ऑक्सिजन विकत घ्यायची वेळ येणार आहे. काही दिवसानं ऑक्सिजन विकत घ्यायची वेळ येणार आहे. असं मास्क कसं लावतो आपण, व्हेंटिलेटर कसं लावतो, तसं ते लावूनच पळावं लागणार तुम्हाला. ऑक्सिजनच मिळणार नाही. एवढी झाडांची संख्या कमी झाली ना. अरे जीवन जगण्यासाठी मी असं ऐकलं 33% वनक्षेत्र असणं गरजेचं आहे, संतुलन जमिनीचं आहे या सृष्टीचं राहण्यासाठी. पण ते 33% वनक्षेत्र राहिलं नाही. ते 33% वाला 20% वाला 20% वाला 15 वाला 15 वरलं 10 वर आलं 10 वरलं. माझ्या मते ते 3% राहिलंय आता. याच्या खाली जर गेलं ना आता तर एवढं टेम्परेचर वाढणार आहे की तुमचा एसी सुद्धा गार होणार नाही, तुमच्या घरातला फ्रीज गार होणार नाही. आणि हे पाप कोण करतोय? ते आपण करतोय. हे कर्माची फळं आपल्यालाच आहेत. आपण हे कर्म करतोय ना, झाडं तोडण्याचं, झाडं संपवण्याचं, जंगल संपवण्याचं, त्याचं विपरीत फळ आपल्या लेकराला, आपल्या नातवाला भोगावं लागणार आहे. आपण जातो निघून पण आपल्या नातवाला ऑक्सिजन भेटणार नाही. मग काही दिवसांनी त्याला ऑक्सिजन विकत घ्यावं लागणार आणि विकत घेणे इतकी ऐपत आपल्या पोराकडे नसणार आहे. आणि त्यात आपल्या समाजाच्या पोराची तर ताकदच नाही विकत ऑक्सिजन घ्यायची. आपले असेच गेले पाटील, टाईट कपडे, 1000 लपडे पण टाईट कपडे दादा. म्हणून कारण जमीन राहिली नाही ना, आता गेलं सगळं, वाटलं झालं. ऐका आता मला याच्यावर बोलायचं नाही. ऑक्सिजन भेटणारच नाही, मग ते ऑक्सिजन देण्याचं काम करा, झाडं लावण्याचं काम करा. प्रत्येकानं पुढच्या शिवजयंतीला एक झाड लावायचं आहे. ते झाडं मला फक्त थोडी पूर्वी कल्पना द्या बरं का वकील साहेब, झाडं मी पाठवून देणे या ठिकाणी. कारण शिवजयंतीला मी थोडंसं बिझी असतो, इकडे फिरत असतो चौकड. चला, हे काम तुमच्याकडून करणं गरजेचं आहे. सामाजिक उपक्रम राबवून शिवजयंती साजरी झाली पाहिजे. कशी शिवजयंती साजरी केली जाते बऱ्याच गावांना माहितीये का? दारू पिऊन नाचून ढिंचक डिचांग ढिंचक डिचांग, बाबा लगीन आणि एकाच बी लगीन व्हायना. दादा शिवजयंतीला दारू पिऊन नाचून धिंगाडधिंगा करून त्यांची विटंबना करू नका.
हा आगळा वेगळा उपक्रम तुमच्या गावानं आयोजित केलाय, याचा आणखीन भाऊ करा, याचा आणखीन मीडिया करा. तुमच्या पाठीशी तुमच्या गावचे सरपंच, असे सरपंच मिळायला भाग्य लागतं बरं का. असे सरपंच मिळायला सुद्धा भाग्य लागतं. सरपंचाचं काही लक्ष नसतं गावगाव. बऱ्याच गावचे सरपंच तर मी धाब्यावर बघतो बाबा, 4च्या पुढे रोज धाब्यावर. पण एक निर्वेशनी सरपंच तुम्हाला लाभले आणि गावाचं भलं व्हावं. बघा ना, त्यांचं लक्ष नाही दवाखान्यात, त्यांना इकडे यावं वाटत होतं. आज त्यांनी डॉक्टरला सुद्धा विनंती केली त्याला की मला जाऊ द्या, माझ्या गावात कीर्तन आहे. डॉक्टरला विनंती केली, त्यांनी खूप विनंती केली, पण डॉक्टरांनी त्याला इकडे येऊ दिलं नाही. म्हणून आम्ही तिथे गेलो होतो त्यांना भेटायला. आणि त्यांचं लाईव्ह सुद्धा ते कीर्तन ऐकतात बघा. मगापासून ते लाईव्ह आपलं कीर्तन ऐकतात. म्हणजे घार फिरते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी असं म्हणल्यासारखं एवढी गावाची. आणि एवढा भाग्यवान माणूस आणि एवढा भाग्यवान सरपंच दादा भेटणं खूप दुर्मिळ असतं. म्हणून चांगल्या कामाला आणि चांगल्या माणसाला सपोर्ट करत जा. आता झालं काय, चांगले माणसं आता राहिले नाही दादा. पहिले रस्ते चांगले, पहिले रस्ते खराब होते, आता रस्ते डांबरी झाली. पहिले माणसं चांगले होते आणि माणसं डांबरट झाली. बदल बघा ना, कालांतराने खूप बदल होणार आहे. पूर्वी बघा, पूर्वी पोरीला बघायला पोरग जायचं, आज बी पोरीला बघायलाच पोरग जातंय. पण कालांतराने असं होणार आहे, पोरगीच पोराला बघायला येणार. मस्तपैकी बुलेटवर पोरगी. मग पोरानं काय करायचं, लखन महाराज, पोरानं मस्त मेकअप करायचं, चापून चोपून घरात बसायचं. मुली नाही यायचं, 10-5 जणींना असं मिळून मस्त. पोरग घरात बसलेला असणार. सगळ्या 10-5 पोरी आल्यावर हे झालं लाजणार, यानं वर बघायचं नाही, खाली बघायचं. होणार काही दिवसांनी आता. आणि त्यांनी प्रश्न विचारायचा, स्वयंपाक जमतो का? मग त्यानं हो म्हणायचं. सगळं सगळं जमतं म्हणायचं, सगळं. आणि हे केलं ना आपण, आपल्या कर्माची फळ येते. आपण पोरी पोटात मारल्या आणि त्याचं फळ आहे आता आपल्या पोरांना. आता पोरीच भेटायला गेले. म्हणून दादा चांगलं कर्म करा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो. आम्ही पोटात पोरी मारल्या, आता पोरी भेटणार नाही, हे वास्तव आहे. आम्ही झाडं तोडले, आमच्या पुढच्या पिढीला ऑक्सिजन भेटणार नाही, हे वास्तव आहे. म्हणून ऑक्सिजन पाहिजे असेल तर एक तरी झाड लावायचं बरं. एक तरी आयुष्यात माणसाने एक तरी झाड लावावं. आपल्याला गाडी सावलीला असं वाटते, आपल्याला सावलीला बसा वाटतं. झाड परोपकारी हो आई, झाड एवढं परोपकारी आहे ना. एक वेळ आई वडील तरी तुम्हाला बोलतील, रागवतील, मी तुला जन्म दिला मला सांभाळ म्हणतील, का सांभाळत नाहीस? पण झाड कधीच तुम्हाला बोलणार नाही, भांडणार नाही. तो परोपकारच करतो. आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ झाड आहे. तुमच्याकडून कसलीच अपेक्षा ठेवीत नाही. अरे बापाला अपेक्षा आहे, आईला अपेक्षा आहे, झाडाला अपेक्षा आहे. झाड काही अपेक्षा ठेवतो तुमच्याकडून? ते 24 तास तुमच्यासाठी राबतोय, ऑक्सिजन देत आहे. आणि म्हणून ते टिकलं पाहिजे. आणि सृष्टी टिकायची असेल तर हे काम आपण केलं पाहिजे. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती, असं आपण तुम्ही आम्ही सगळे संप्रदायातली मंडळी सांगत असतो. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. मग आपण काय परोपकार करतो? संत वचनानुसार आपण एवढाच परोपकार करा. आम्ही जगण्यासाठी आणि इतरांना जगण्यासाठी, पुढची सृष्टी जिवंत राहण्यासाठी झाड लावणं गरजेचं आहे. हल्ली काय होतं बघा, लिंबाचे झाडं जास्त दिसतात तुम्हाला. का माहितीये? जमिनीमध्ये पाणी कमी झालं म्हणून लिंब फक्त दम धरतो कमी पाण्यात. म्हणून लिंबाचे झाडं, आंब्याचे झाड आता मोठे मोठे राहिले नाही. का? तर आंब्याच्या झाडाला पाणी जास्त लागतं. आता पहिल्यासारखं मोठं आंब्याचं झाड नाही. अरे पहिलं मोठं झाड असायचं आंब्याचं, खंडी खंडी जनावर आंब्या खाली असायचे. आता तेवढा आंबाच राहिला नाही. आंब्याला जास्त पाणी लागतं म्हणून आंबे मोठे होत नाहीत, फक्त लिंब तग धरायला लागले, कारण त्याला पाणी कमी लागतं. म्हणून सृष्टी नाहीस करण्याचं पाप तुम्ही करू नका. पुढच्या शिवजयंतीला या गावामध्ये शिवजयंती पुतळा तर उभा राहणारच आहे, पण शिवजयंती गावात झाडं लावून शिवजयंती साजरी कराल. एवढं एक माझी विनंती तुम्ही सर्व गावातले शिवभक्त तरुण मंडळी मान्य कराल अशी अपेक्षा ठेवतो. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी प्रणिपात करून झालेली सेवा माझ्या राजांच्या चरणावरती अर्पण करतो. ज्ञानेश्वर. ते म्हणजे तुमच्या किती जणांच्या घरात शिवचरित्र आहे? 70% लोकांच्या. अभिमान असू द्या रे थोडा, कशाला बोलायला लावतं मला? थोडा तरी अभिमान असू द्या जरा. किती टक्के लोक? 70% ते 80% लोकांच्या घरात शिवाजी महाराजांचं एकही पुस्तक नाही. मला उघड नाही बोलता तिथं काही गोष्टी, पण थोडा अभिमान असला पाहिजे. एक तरी शिवचरित्राचं पुस्तक घरात असू द्या.
आई मी झाडं वाटण्याचं काम जसं करतो ना तसं पुस्तकं गावगाव जाऊन विकण्याचं काम सुद्धा करतो. ज्या लोकांकडे पुस्तक नाही शिवबाराजांचं मी मुद्दाम पुस्तकं गाडीत ठेवतो. माझी गाडी तिकडे उभा आहे, गाडीमध्ये शिवचरित्र आहेत, एक तरी शिवचरित्राचं पुस्तक घरात ठेवा. लॉकडाऊन जर पडलं ना शाळा बंद होतील आणि ते शिवचरित्राचं पुस्तक या लॉकडाऊनच्या काळात तुमच्या लेकराला वाचायला द्या. शिवचरित्राची किंमत आहे 125 रुपये, पण मी वरला 25 रुपये डिस्काउंट देणार आहे. आणि त्याच पुस्तकावर लिहिलंय या पुस्तकाचं मानधन अनाथ आश्रमावर दिलं जाईल. देतो की नाही त्याच्यावर तुम्ही चौकशी करा. माझ्या जिल्ह्यामध्ये प्रसाधन सेवा प्रकल्प आहे आमचा दरडे सरांचा. अनेक वेळेला मी त्याचा जो नफा येतो थोडाफार एक तर डिस्काउंट मध्ये देतो कमी नफ्यामध्ये आणि उरलेला नफा मी तिथं देऊन टाकतो. विचारा आणखी तिथं जाऊ नये म्हणून तुमची ती मदत अनाथ आश्रमाला जावी. आणि दुसरी गोष्ट तुमच्या घरी शिवचरित्र यावं हा दुहेरी उद्देश ठेवून पुस्तकं मी गाडीत ठेवलेले. पुस्तकं पण दुर्दैवानं माझ्यासोबत कमीच राहिले कारण कर्नाटकचा काल कार्यक्रम झाला. बरेचसे पुस्तकं तिथे विकले. एक 25, 30, 40 पुस्तकं असतील. ज्या माणसाच्या विषयाला येतील पुस्तकं त्या माणसानं गाडीकडे येऊन ते शिवचरित्र घेऊन जा एवढी अपेक्षा. जय प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.